अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका मजुराने आपल्या सख्ख्या भावाचा लोखंडी पट्टीने बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणातील संशयित आरोपी धीरेंद्र इतवारी सिदार याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शिताफीने अटक केली आहे। मूळचे छत्तीसगड राज्यातील असलेले नरेंद्र सिदार आणि धीरेंद्र सिदार हे दोन भाऊ गेल्या काही दिवसांपासून मलकापूर येथे भाड्याने राहत होते। दोघेही परिसरात मजुरीचं काम करत असत। शुक्रवारी रात्री या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झालं। या वादातून संतापलेला धीरेंद्रने लोखंडी पट्टीने नरेंद्रवर हल्ला चढवला। या मारहाणीत नरेंद्रचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर धीरेंद्र घटनास्थळावरून पसार झाला होता। घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मलकापूर परिसरात शोध मोहीम राबवली। शाळी नदीच्या पुलाजवळील एका शेतात आरोपी लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला वेढा घालून पकडलं। पोलिसांकडे त्याने खुनाची कबुली दिली असून त्याला पुढील तपासासाठी शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक संतोष गळवे, अनिल जाधव आणि पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।